नमस्कार मित्रांनो, मी अजय सर एका अमेझिंग व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो। आज एका नवीन विषयाचा नवीन टॉपिक आपण शिकणार आहोत। तुम्ही 8वी ते 12वी मध्ये मॅथ शिकत असाल, त्या मॅथ शिकताना तुम्हाला एक वर्ड कायम लक्षात येत असेल किंवा सर शिकवताना बोलत असेल, सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की नेमका इक्वेशन म्हणजे काय, नेमकं इक्वेशन म्हणजे काय। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच शिकायचे आपल्याला, नेमकं इक्वेशन म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, त्याचे टाइप शिकायचे। त्यानंतर शिकायचं आपल्याला लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं, लिनियर इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये नेमका फरक काय, कसे ओळखायचे आणि फरक काय। पुढचं आपलं क्वाड्रेटिक रिअल लाईफ मध्ये कुठं यूज होतं, लिनियर इक्वेशन असेल किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, हे रिअल लाईफ मध्ये कुठं यूज होतं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। एक्स स्क्वेअरच का घेतात ते शिकायचंय आपल्याला। एक्स क्यूब घेतल्याना, एक्स घेतल्याना, एक्स रेस टू -2 घेतल्याना काय फरक पडतो हे पण आज आपण शिकणार आहोत। त्यानंतर पुढचं शिकायचंय आपल्याला हे शिकल्याचा फायदा काय होणार आहे। मला असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेल किंवा कोणीही मॅथ शिकत असेल त्याला इक्वेशन शिकल्याचा नेमका फायदा काय होणार आहे ते आज आपल्याला जाणून घ्यायचंय। इक्वेशनचा नेमका फायदा आहे। चला तर मित्रांनो मग आपण पुढे बघू इक्वेशन म्हणजे काय, नेमकं इक्वेशन म्हणजे नेमकं काय ते शिकायचं आपल्याला। बघा इक्वेशन म्हणजे काय, टाइप्स यूज व्हाय टू लर्न, सोप्या भाषेत सांगतोय का इक्वेशन म्हणजे नेमकं काय इक्वेशन म्हणजे गणिताच्या भाषेत एखादी समस्या लिहिण्याची पद्धत। मित्रांनो तुम्ही दुकानात गेले, कुठे गेले, दुकानात गेले, एक पेन घेतला, तुम्ही किती घेतला, एक पेन घेतला आणि 3 चॉकलेट घेतले। एका पेनची किंमत 10 रुपये, 5 चॉकलेटची किंमत 3 रुपये। तर असं तुम्हाला इक्वेशन समजलं, हे तयार झालं तुमच्या डोक्यामध्ये, एक कन्सेप्ट आली, एक समस्या आली। आता याला कसं सॉल्व्ह कसं करायचं, मग टोटल पैसे किती देणार मी दुकानदाराला, दुकानदार मला रिटर्न किती देणार, हे सगळं आलं। तर हे सगळ्यांचं मॅथमॅटिकल लॉजिक नुसार लिहिण्याची पद्धत जी असते त्या पद्धतीला आपण काय म्हणतो, इक्वेशन म्हणतो। म्हणजे काय, गणिताच्या भाषेत एखादी समस्या लिहिण्याची, तुमच्या दैनंदिन जीवनात येणारी एखादी समस्या असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, त्याला आपल्याला मॅथमॅटिकलच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे। कोणत्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे, मॅथमॅटिकलच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे। आणि ते प्रॉब्लेम, ते क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला। ते सॉल्व्ह करण्याच्या यालाच काय म्हणतो आपण, इक्वेशन म्हणतो। काय म्हणतो, इक्वेशन मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये लिहायचं आपल्याला। आता इक्वल साइन, एखादं मॅथमॅटिकल स्टेटमेंट असेल आणि त्यात इक्वल साइन आलं, कोणतं साइन आलं मित्रांनो, इक्वल साइन आलं, तर ते स्टेटमेंट काय म्हणतं, इक्वेशन म्हणतं। काय म्हणतं मित्रांनो, इक्वेशन म्हणतं। जर समजा आता एखाद्याला प्रश्न पडला असेल, सर इक्वलच साइन का घ्यायचं, इक्वलच साइन काय घ्यायचं, ग्रेटर दॅन का नाही घ्यायचं किंवा लेस दॅन का नाही घ्यायचं, हा पण सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला असेल। इक्वलच साइन का घ्यायचं, ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन का नाही घ्यायचं। तर मित्रांनो इक्वल साइनचा मीनिंग काय होतो की दोन साइड आहे, दोन्ही साइड कशा आहे, बॅलन्स आहे, म्हणजे दोन्ही साइड कशा आहे, इक्वल आहे। मित्रांनो तुम्ही तराजू बघितला असेल, वजन काटा बघितला असेल, असं धरतात मध्ये आणि एका साइडला वजन ठेवतात, एका साइडला काहीतरी वस्तू ठेवतात जी आपल्याला विकत घ्यायची असते किंवा विकायची असते दुकानदार असेल तर ते दोन्ही कशा पाहिजे ना मित्रांनो, बॅलन्स पाहिजे, दोन्ही कशा पाहिजे, सारख्या पाहिजे। त्या सारख्या असेल तरच ते काय होतं, इक्वल म्हणतो आपण किंवा सेम म्हणतो। म्हणून इक्वल साइनच्या डाव्या हाताला जे असतं, कोणत्या हाताला, डाव्या हाताला, ते काय असतं, LHS असतं आणि राईट साइडला जे असतं ते काय असतं, RHS। आणि ह्या दोन्हींच्या व्हॅल्यू कशा असत्या, सेम असत्या, कशा असतात, सेम असतात। म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इक्वल म्हणतो आणि इक्वलचं साइन देतो। ग्रेटर दॅनचं का देत नाही मित्रांनो, कारण एका साइड कशी असते, जास्त असते, एक साइड कशी असते, जास्त असते, एक साइड कशी असते, कमी असते। जर एक साइड जास्त आहे, एक साइड कमी आहे, तर अशा वेळेस ते इक्वेशन बनेल का, नाही मित्रांनो। का बनणार नाही, कारण एक साइड जास्त आहे, दोन्ही बॅलन्स आहे का, नाही, दोन्ही इक्वल आहे का, नाही, असं राहील किंवा असं राहील। त्यामुळे तिथं फक्त कोणतं साइन घेतो आपण, इक्वलचं साइन घेतो। इक्वलच्या साइन मध्ये जे इक्वेशन मध्ये काहीतरी एक अननोन नंबर असतो, काय असतो मित्रांनो, एक अननोन नंबर असतो, त्याला आपण डिनोट करतो A to Z अल्फाबेटिकलने। कशाने डिनोट करतो, A to Z अल्फाबेटिकल, जे इंग्लिश अल्फाबेट असतात ABCD कुठपर्यंत, झेड पर्यंत। पण सगळ्यांचं पुस्तकवाल्यांचं तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांचं फेवरेट कोण आहे, एक्स। सगळ्यात जास्त इक्वेशन तुम्हाला कुठं बघायला भेटतात, एक्स मध्ये। आधीच एक्सचा खूप प्रॉब्लेम चाललेला असतो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, आणि त्यात हे एक्सची व्हॅल्यू फाइंड, पूर्ण तुमचं आयुष्य एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यामध्ये जातं। 8वी ते 12वी पूर्ण मॅथ कशात जातं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यामध्ये। तर ते एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, तेच एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे काय, ते स्टेटमेंट असेल, एक स्टेटमेंट आहे, त्यात इक्वलचं साइन आहे, ते इक्वेशन बनतंय। त्या स्टेटमेंट मध्ये काहीतरी अननोन आहे, काहीतरी अननोन नंबर आहे, ते अननोन नंबर फाइंड आउट करणं, ते अननोन नंबर फाइंड आउट करणं म्हणजेच काय, इक्वेशनचं सोल्युशन। म्हणजेच काय, इक्वेशनचं सोल्युशन। इक्वेशन मधील जे व्हेरिएबल असतं, अननोन असतं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच काय, इक्वेशन। जनरली ते आपण काय यूज करतो, A to Z अल्फाबेटिकल
जे पण अल्फाबेट असतात, लेटर्स असतात, ए बी सी डी ई एफ जी एच आय, ते सगळे यूज करतो. पण जे पुस्तक असतात, बुक असतात, ते सगळ्यांचं फेवरेट कोण आहे? एक्स. चला आपण पुढचं बघू मित्रांनो, टाइप्स ऑफ इक्वेशन कोणकोणते. जनरली टाइप्स ऑफ इक्वेशन जे आपण यूज करतो जास्तीत जास्त ते असतं एक लिनियर इक्वेशन आणि एक दुसरं असतं क्वाड्रेटिक इक्वेशन. एक लिनियर इक्वेशन असतं आणि एक क्वाड्रेटिक इक्वेशन असतं. तसे टाईप भरपूर आहे, बाय क्वाड्रिलॅटरल आहे, पॉलिनॉमियल आहे, एन डिग्री इक्वेशन असतात, भरपूर टाईप असतात. पण आपल्याला जे मेन शिकायचे असतात 8वी ते 10वी मध्ये ते असतात लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन. डिग्रीवर लिनियर इक्वेशन कशावर डिपेंडिंग आहे? डिग्रीवर. एखादी पॉलिनॉमियल असेल, काय असेल, एखादी पॉलिनॉमियल असेल, त्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 1 असेल, डिग्री किती असेल? 1 असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघितलं आपण 2x + 5 किती? 2x + 5 हे एक्झाम्पल बघितलं. ह्या पॉलिनॉमियल असेल, हे 2x + 5 हे काय? पॉलिनॉमियल. हे काय? पॉलिनॉमियल आहे. त्यात इक्वल साइन आलं, इक्वल टू काहीतरी राईट साइड आली, इक्वल टू काय आली? काहीतरी राईट साइड आली. ती 0 असेल, 2 असेल, 3 असेल किंवा व्हेरिएबल मध्ये असू शकते, काही पण असू शकते. जर असं बनलं तर हे काय बनतं? इक्वेशन बनतं. हे काय बनतं मग? इक्वेशन बनतं. आता हे इक्वेशन बनल्यानंतर 2x + 5 यात अननोन गोष्ट आहे. पहिली गोष्ट एक अननोन असतं, दुसरे काय असतं? 2 साइड असतात, एक LHS असते, एक RHS असते. असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन म्हणतो. लिनियर इक्वेशन का म्हणतो मित्रांनो? कारण ज्यात जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1. व्हेरिएबलची पॉवर किती पाहिजे? 1 पाहिजे, तरच आपण त्याला लिनियर म्हणू शकतो. जर व्हेरिएबलची पॉवर चेंज झाली तर लिनियर इक्वेशनचा जो टाइप असेल तो लिनियर राहणार नाही, तो वेगळा काहीतरी बनेल. ते आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये. चला, लिनियर इक्वेशनचा यूज कुठे कुठे होतो आता मित्रांनो? पैसे असेल, वेळ असेल, डिस्टन्स असेल, स्पीड असेल, खरेदी विक्री असेल, सेलिंग केलं किंवा बाय केलं, नफा तोटा असेल, प्रॉफिट लॉस असेल, या सगळ्यामध्ये यूज होतो. आता पैसे इथं कसं यूज होतो? एक एक्झाम्पल, एक पेन 10ला आहे तर 50 रुपयामध्ये किती पेन येतील? हे कोणता टाईप झाला? लिनियर इक्वेशन. यात अननोन काय आहे? 50 रुपयामध्ये किती पेन. आता एक पेन कितीला आहे? 10 रुपयाला. मग याचं इक्वेशन कसं तयार होईल मित्रांनो? बघा, एक पेन, एका पेनची किंमत किती आहे? 10 रुपये. ठीक आहे मित्रांनो, 50 रुपयामध्ये असे किती पेन येतील? आपण घेतलं 50 रुपयामध्ये येतील एक पेन. किती किती पेन येतील माहिती का आपल्याला? नाही. जे माहित नसतं त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? इंग्लिश अल्फाबेट लेटर्स, ते यूज केले आपण, एक्स यूज केलं. किती पेन येतील? मग कसं मल्टिप्लाय करणार आपण? इक्वेशन फ्रेम करायचं आपल्याला. काय करायचं आहे? इक्वेशन फ्रेम. मग 50 डिवाइड x इक्वल टू किती पेन येतील? इक्वल टू 50 रुपयामध्ये x येत आहे तर 10 रुपयामध्ये किती येत आहे? 1 येतोय. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, 50 इक्वल टू 10x. हे काय बनलं मित्रांनो? 50 इक्वल टू 10x. यात x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच काय? या इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? मग हे 10 तिकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड झाले. 50 डिवाइड 10 इक्वल टू x. 10 5 जा 50 म्हणजे 5 इक्वल टू x. हे काय झालं? सोल्युशन झालं. म्हणजे किती पेन येतील मित्रांनो? 50 रुपयामध्ये किती पेन येतील? 5 पेन येतील. मॅथमॅटिक इक्वेशनच्या पद्धतीने आपण कसं सॉल्व्ह करून घेतलं, यूज समजला. आता पुढचं मित्रांनो, व्हाय टू लर्न. हिशोब, दैनंदिन जो हिशोब असेल तुमचावाला, प्लॅनिंग असेल किंवा बजेट असेल, प्लॅनिंग असेल खर्चाचं, ते यूज करण्यासाठी आपण क्वाड्रेटिक लिनियर इक्वेशनचा यूज करू शकतो. काय करू शकतो? लिनियर इक्वेशनच्या माध्यमातून तुमचा हिशोब लिहू शकता तुम्ही. सकाळी तुम्हाला दिवसभराच्या खर्चाचं प्लॅनिंग करायचं आहे, ते करू शकता तुम्ही. घरात भाजी घ्यायची, 2 माणसं आहेत, 3 माणसं आहेत, किती भाजी लागते याचं प्लॅनिंग तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक बघा मित्रांनो, कोणता आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन काय असतं? ज्या इक्वेशनची डिग्री 2 आहे. किती आहे? डिग्री. लिनियर आणि क्वाड्रेटिक मध्ये डिफरन्स काय नेमका? लिनियर मध्ये डिग्री किती असते? 1 असते. क्वाड्रेटिक मध्ये किती असते? 2 असते. समजा एक एक्झाम्पल बघा इथं, x² + 5x + 6 इक्वल टू 0. x² + 5x + 6 इक्वल टू 0. इक्वल साइन नाही घेतला. काय केलं? थोड्या वेळासाठी इक्वल साइन विसरून गेलं. राहिलेलं जे आहे फक्त x² + 5x + 6. हे काय? याला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल म्हणतो. याला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल. आणि ह्या पॉलिनॉमियल मध्ये इक्वल साइन आलं, राईट साइड काहीतरी आली. काय आलं? राईट साइड काहीतरी आलं, म्हणून ते काय झालं? इक्वेशन तयार झालं. आता याची डिग्री किती? डिग्री किती आहे? डिग्री कशी फाइंड आउट करतो आपण? प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर बघतो. x ची पॉवर किती आहे? 2. 5x ची पॉवर किती आहे? x ची पॉवर काहीच नाही दिसत इथं, म्हणजे किती आहे? 1.
6. इथं व्हेरिएबलच नाही. आता जर व्हेरिएबलच नसेल तर तिथं पॉवर किती असते? 0 असते मित्रांनो. मग हायेस्ट कोण आहे यात? 2. हायेस्ट कोण आहे? 2. प्रत्येक टर्मची पॉवर बघितली आपण, त्या प्रत्येक टर्मच्या पॉवर मध्ये जे हायेस्ट पॉवर असते ती काय असते? डिग्री असते. मग डिग्री किती झाली मित्रांनो याची? 2. यालाच काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक जनरल फॉर्म काय असतो? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. यात एक्स काय आहे? व्हेरिएबल, आणि ए बी सी काय आहे? कॉन्स्टंट नंबर. कोणते पण कॉन्स्टंट नंबर असेल. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इथं दिलेलं आहे. एक्स स्क्वेअरची कोएफिशियंट किती? 1. एक्सचा कोएफिशियंट किती? 5 आणि कॉन्स्टंट टर्म 6. ए किती? मग इथं 1. बी किती आहे? 5. सी किती आहे? 6. ठीक आहे मित्रांनो, आता याचा युजेस क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय शिकलो, पण आता यूज कसं करायचं याचा, म्हणजे युजेस काय काय, मला शिकून याचा फायदा काय होणार आहे, मी का शिकायचे, तर त्याचा यूज काय आहे? वस्तू किती वर जाते. एखादा क्रिकेट खेळताय तुम्ही, सगळे क्रिकेट बघता. एखादा बॅट्समन आहे विराट कोहलीने छक्का मारला, 6 मारला, तर त्याचा आपण टीव्हीवर लगेच डिस्टन्स काउंट केलं जातं. इतक्या मीटरचा 75 मीटरचा 6 आहे, 80 मीटरचा 6 आहे. तर हा कसं काउंट केलेलं जातं? तिथं काय ते जे सांगणारे असतात आपल्याला टीव्हीवर, ते टेप घेऊन थोडं मोजायला जातात तिथं, की हा लगेच त्यानं छक्का मारले लगेच गेले तिथं आणि टेप घेऊन मोजला. नाही, तसं नाही करत. तर ते कसं मोजतात? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मदतीनं. त्याचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या बॉलची स्पीड किती आहे, त्याचा फ्लो किती होता बॅटचा, त्याच्या माध्यमातून ते लगेच सांगितलं जातं. त्याचा अँगल किती आहे, त्या माध्यमातून मोजले जातं. तिथं कशाचा यूज केला जातो? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज केला जातो. किती वेळानं खाली येतो, एखादा बॉल वरती फेकला तो किती वेळानं खाली येणार आहे, किंवा एखादा एरोप्लेन उडते आकाशातून, जे एअरपोर्टवर बसलेले त्यांना माहिती होतं, ॲक्युरेट अंदाज सांगतात ते कितक्या वेळानं खाली येणार आहे. ते कशाच्या माध्यमातून सांगतात? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या माध्यमातूनच सांगतात. जास्तीत जास्त क्षेत्रफळ कसं मिळेल. एखादी डायग्राम आहे, एखादी काय डायग्राम आहे, त्या डायग्रामचं क्षेत्रफळ काढायचंय. समजा काय शेतकरी असेल, समजा त्यांचं शेती असेल, शेतीचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय. किती एकर आहे, 2 एकर आहे, 3 एकर आहे, 4 एकर आहे, तर ते कशाच्या मदतीने काढू शकतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मदतीने काढू शकतो. तसं डिझाईन आणि इंजिनिअरिंग मध्ये पण यूज केला जातो. पूल बांधणं असेल किंवा इंजिनिअरिंगचे वेगवेगळे मशीन तयार करणं असेल, ते मशीनचे प्रोग्राम सेट करणं असेल, तिथेही त्याचा यूज केलेला जातो. फॉर एक्झाम्पल दिलं, चेंडू वर फेकला तर तो किती वेळानं खाली येईल, हे कशाने फाइंड आउट करू शकतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशनने. आता हे शिकायचं कशासाठी? आता सांगितलं मोशन डिझाईन इंजिनिअरिंग सायन्स मध्ये खूप महत्वाचं आहे. ज्याला इंजिनिअरिंग करायचं असेल त्याच्यासाठी खूप क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप महत्वाचं आहे. लिनियर इक्वेशन असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. समजलं मित्रांनो इथपर्यंत? ठीक आहे, धन्यवाद.